वलघ्या वलघ्या चालून चालूया वलघ्या वलघ्या चालून चालूया वलघ्या वलघ्या चालून चालूया वलघ्या वलघ्या चालून चालूया वलघ्या वलघ्या तिकडून ठेवू काय पाण्यात जिंकून तिथे आहे. हां ते तिकडून ठेवू मध्ये तुझं राहतो तिथं खेडेगावाकडील गावगाडा जीवन शेतामध्ये येऊन शेतीचे किंवा वावराची किंवा धरती मातीची पूजा करणे. खरीप संपलेला असतो. खरीप संपल्याच्या नंतर वेळामुषा म्हणजे या आमुष्याला शेतामध्ये येऊन विविध प्रकारचे पदार्थ तयार करून शेतामध्ये येऊन धरती मातीची पूजा करणे व तिची पाया पडणे एक शेतकऱ्याची पद्धत आहे. परंपरा चालीरीती अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे. याला आम्ही वेळामुषा म्हणून साजरी करतो. शेतामध्ये येऊन धरती मातेची पूजा करून दिवे लावून नैवेद्य दाखवून विविध प्रकारचे फळं तिला अर्पण करून तिला पूजा करतो. खरीप हे आमचं सीझन चांगलं गेलेलं आहे. उत्पन्न चांगलं आलेलं आहे आणि आम्हाला जसं खरीपामध्ये आमचे कोठारं धनधान्याने काळ्या मातीने आणि निसर्गाने भरले तसेच रब्बीच्या पिकाचे सुद्धा समृद्धी वैभव लावावं आणि रब्बी पीकसुद्धा चांगले येऊन आमचे कष्टाचे फळ आम्ही जो मातीत घाम गाळला त्या मातीतून आमच्या घामाच्या थेंबातून ओढे चिम झालेल्या मातीतून सोनेरी कोंब उगावे आणि सोने मोती पिकवावे आणि धरती मातेने आम्हाला सोने मोती भरभरून द्यावे व समृद्ध वैभवी जीवन जावे अशी या रीतीने आम्ही या धरती मातेची पूजा करतो आणि या आमुष्याला आम्ही शेतामध्ये हा सण साजरा करतो. हा सण अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. लक्ष्मी मातेची फोटो ठेवून पूजा करून दिवे लावून त्याला ओवाळून आरती करून दर्शन घेतो आणि धरती मातेस म्हणतो की आम्हाला प्रत्येक वर्षी चांगलं समृद्ध धनधान्य दे आणि आम्हाला खूप खूप आनंदी ठेवू, आमचे पशु आनंदी ठेवू आणि आम्हाला वैभव समृद्धी दे अशी लक्ष्मी माता म्हणजेच आम्ही धरती मातेस प्रार्थना करतो. ही परंपरा आमची पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि हे खरीप सीझन संपून आता रब्बी सीझन चालू आहे. आता रब्बीची पिकं वावराने आहेत. पूर्वीचे खरीपाचे पिकं आमचे संपलेले आहेत. ही एक आमची सण उत्सव करण्याची परंपरा आहे. हे खेडेगावाकडे शेतकरी जीवन गाडा म्हणजे शेतकरी कसा साजरा करतोय असं आहे. आता ही भजी आहे आणि विविध प्रकारे बनवलेली आहे. ती खीर आहे, हे वरण आहे आणि हे जो मट्टा ज्याला आम्ही आंबील म्हणतो म्हणजे ताकापासून बनवलेलं असतं त्याच्यात अद्रक कोथिंबीर वगैरे टाकून आणि हे जे आहे ते शुद्ध देशी गायचं दूध आहे जे आजपासून आम्ही पशुपालन करतो चालू आहे. तर ते शुद्ध दूध हे शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं असतं. अशा प्रकारे आम्ही मांडणी करून आम्ही शेतामध्ये सर्व सहकुटुंब येऊन सहपरिवार येऊन वनभोजन म्हणजे शेतीमध्ये भोजनाचा आम्ही आनंद लुटतो. सण उत्सव आनंदाने साजरा करतो. आता खरीप हा आमचा सुखाने चांगल्या प्रकारे गेलेला असतो आणि आम्ही रब्बीच्या हा सुद्धा सीझन आमचं चांगलं जावं, वैभव यावं, समृद्धी यावं, पशु सुखी राहावे, माल म्हणजे धनधान्य भरपूर द्यावे, धरतीने आम्हाला निसर्गाने साथ द्यावे अशी आमची उपासना त्याच्यापुढे आम्ही सादर करतो. असा हा आमचा सण परंपरा चालीरीती पिढ्यानपिढ्या चालत आलेला असून हा साजरा करण्याची आमची परंपरा आहे किंवा पद्धत आहे. शेतामध्ये वेळ आमुष्याला आम्ही येऊन सहकुटुंब सहपरिवार धरती मातेच्या पूजा अर्चा करून हे अर्पण करून वनभोजनाचा आनंद लुटतो. ज्याच्यात आम्ही अनेक प्रकारचे गोडधोड पदार्थ बनवलेले असतात. ते घरगुती पदार्थ असतात आणि हे प्रत्येक शेतकरी करत असतो आमच्या भागामध्ये आणि याला आम्ही वेळामुषा म्हणतो. ही वेळामुषा आहे आमची आणि वेळामुषा म्हणून आम्ही साजरी करतो. या आमुष्याला आम्ही आणि इथं आम्ही असं पांडव म्हणजे दीपावळीला बनवलेल्या पांडवाचे ते हे आणून खांड ज्याला आणून त्याच्यावर आम्ही दूध उतू घालतो. म्हणजे याचा एक लॉजिक आहे की दूध जिकडं उतू गेलं त्या दिशेला म्हणजे दक्षिणला गेलं दक्षिणला, उत्तरला गेलं उत्तरेला. पांडवाची पूजा या आमुष्याला आम्ही करतो. पांडवाला नारळ वगैरे नैवेद्य अर्पण करतो. जुन्या पद्धतीचं एक लॉजिक आहे आणि त्यानंतर आम्ही पांडवाची पूजा करतो. पांडवाची पूजा करून असे आमचे जे पीक आहेत रब्बीचे डोलू लागलेत त्याच्यात आम्ही या पिकाच्या आशेसाठी धरती मातेस आम्ही पूजा करून प्रार्थना करतो की आम्हाला आणि खूप धनधान्य दे, आमचे कोठारे धनधान्याने भरू दे, आम्हाला खूप लाभ मिळू दे आणि आमचे सुखी जीवन जाऊ दे, समृद्ध वैभव लावू दे, आमचं कुटुंब, आमचे पशु, आमचे धनधान्य, आमची शेती सुखी राहावी, सर्व आमचं समृद्ध आणि वैभव यावे.